ताई चप्पल काढा ना जरा, औक्षण करते ना. नाही म्हणजे मला माहितीये की तुम्हाला हे सगळं आवडत नाही, पण औक्षण करताना चप्पल घालायची नसते. रिया मॅडम प्लीज या हातात. एक दिवस असा होता जेव्हा ही सगळी माणसं माझ्या पाठीशी उभी होती, पण आता हे सगळे हिच्या बाजूने आहेत. ही सगळी माणसं माझी आहेत, यांच्यावर माझा अधिकार आहे. मी म्हणेन तसंच वागावं लागेल यांना. पुढच्या काही दिवसातच मी ही परिस्थिती आणि हे चित्र नक्की बदलून टाकेन. ताई यांना ना एक कामाचा फोन आलाय म्हणून बाहेर गेलेत जरा बोलायला. येतील ना? हो. आणि रिया रिया इतकं मिस करत होती ना तुम्हाला, सारखं म्हणायची आत्या कशी असेल आता, आत्या काय करत असेल आता. आली ना की बघाल तुम्ही, इतक्या गप्पा मारेल की तुम्हाला अगदी भंडावून सोडेल. हो ना. आणि ओमी तर कंटिन्यू फोनवर असतो, कोणाशी बोलत असतो काय माहिती. हो ना. मॅडम तुमच्यासाठी कॉफी बनवू? हो चालेल ना. अगदी स्ट्रॉंग कॉफी करतो, तुम्हाला आवडते तशी. चल चल. कॉफी करायची? हो मी करते. आई भैरवी मॅडमना खूप अवघडल्यासारखं होत आहे ना. माझ्याही लक्षात आलंय ते, पण कसं आहे ना सई, ताई खूप दिवसांनी घरी परत आले आणि ज्या परिस्थितीत ताईंना या घरातून जावं लागलं, ती परिस्थिती, ती वेळ, सगळंच अगदी विचित्र होतं. त्यामुळे त्यांना असं वाटणं साहजिकच आहे. काही काही गोष्टी आयुष्यातून पुसून टाकाव्याशा वाटतात, पण त्या पुसता येत नाही. जे घडलं ते घडलं, थोडा वेळ जाऊ दे, सगळं हळूहळू सावरेल. खरंय तुमचं, सावरायला हवंच आणि त्यासाठी वेळ तेवढाच लागणार आहे.
मध्यंतरी देवांश मॅडम सोबत जे काही वागले त्यामुळे त्या खूप हर्ट झाल्या, दुखावल्या गेल्यात आणि ते विसरू शकत नाहीये. आणि ना आता त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण झाल्यामुळे त्यांना असं व्यवस्थित बोलता येत नाहीये. म्हणजे कसा संवाद साधायचा नाहीच कळत नाहीये त्यांना अजून. कारण देवांशच्या मनात अपराधीपणाची भावना आहे सी. तो चुकलाय, कळलंय त्याला आता, त्यामुळे ताईंशी बोलणं त्याला जड जातंय. पण या दोघांमध्ये किती प्रेम आहे ना, फक्त गैरसमजामुळे त्या दोघांमध्ये अंतर पडलंय आणि हेच अंतर आपल्याला मिटवायचंय. या दोघांना एकत्र आणण्यासाठी आपण पाहिजे त्या लेव्हलला जाऊन प्रयत्न करूया. मला आपलं घर ना पूर्वीसारखं हसत खेळत बघायचं आहे. हो ग सई, तू बोलतेस ते अगदी बरोबर आहे, पण काय आणि कसं करायचं ते कळत नाहीये. यार काल प्रपोज केल्यापासून अंजलीचा ना फोन आलाय ना मेसेज आलाय. तिला आवडलं नाही का माझं वागणं? काहीच कळत नाहीये. एक काम करतो, तिला विचारतो फोन करूनच. तिच्याशी बोलल्याशिवाय ना मला काही चैन पडणार नाही. 10 सेकंड. चल 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 चल. एसी ओके. हाय हाय अंजली. ओंकार, काय झालं? तू ओके आहेस ना? अगं मी ठीक आहे. उलट मला वाटतंय की तू रागवलीस माझ्यावर. नाही अरे, असं का वाटतंय तुला? अंजली मी तुला स्टेटस विचारतो, तू नाहीयेस का माझ्यात इंटरेस्टेड? नाही नाही म्हणजे अरे मी कुठे असं म्हणाले? अरे पण तू नाहीही नाही म्हणालीस, तू हो पण नाही म्हणालीस, मी काय समजू? अरे ओंकार, माझं म्हणणं नाही असं नाहीच आहे. तुला कळलंच नाहीये माझं म्हणणं. मला इतकंच म्हणायचं की तुझ्या घरात तुलाच रिस्पेक्ट नाही मग तर तुझी वाईफ म्हणून मला काय रिस्पेक्ट मिळणार आहे? आता देवांश बघ ना, त्यांच्या शब्दाला किती मान आहे, त्यांना किती रिस्पेक्ट आहे घरात, त्यामुळे सईला पण रिस्पेक्ट मिळतो. तसा जर तू सक्सेसफुल झालास तर मलाही सई सारखाच रिस्पेक्ट मिळेल ना तुमच्या घरात. आणि ते एकदा झालं ना की मग काहीच हरकत नाहीये आपल्या लग्नाला. आपण बिनधास्त लग्न करू शकतो. पटतंय ना तुला माझं म्हणणं? हो पटतंय, पण ना तुझ्यापासून लांबही राहू शकत नाहीये मी. ओंकार, अरे ते म्हणतात ना, सब्र का फल मीठा होता है. थोडे पेशन्स ठेवा, सगळं छान होईल. आय गेस होप सो. टेक केअर अंजली, आणि आय रिअली लव्ह यू. थँक्यू, बाय. बिंडो के हा, मी काही बोलेल त्याला बैल सारखा बुगू 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 करतोय. बावळट. तर ह्याच्यामुळे मला लेवल परत चालू करायला लागणार आहे. देवांश, आपण दोघंही एका रूम मध्ये आहोत आणि तू माझ्याशी बोलत सुद्धा नाहीयेस. हे असं यापूर्वी कधीच झालं नाहीये. बोलणं सोड, तू माझ्या नजरेला नजरही देत नाहीयेस. इतके दिवस आपण एकमेकांपासून लांब होतो, तरी तुला माझ्याशी एक शब्दही बोला असं वाटत नाहीये. स्कूलमध्ये होतास तेव्हा 2 दिवस स्कूल पिकनिकला जाऊन आलास की असा कडकडून भेटायचास जणू काही आपण वर्षभर भेटलो नाही. ऑफिसमधून आल्यावर दिवसभर काय काय घडलं ऑफिसमध्ये हे मला सांगितल्याशिवाय तुझा दिवस संपायचा नाही. आणि आज मी इतक्या दिवसांनी तुझ्या समोर आले तरी तुझ्याकडे बोलण्यासारखं मला सांगण्यासारखं काहीच नाहीये. जिच्यामुळे आपल्यात अंतर निर्माण झालं
त्या मुलीला मी कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. देवांश, मला नाही बोलायचं तुमच्याशी. तुम्ही प्लीज ऐका ना. तुमच्याशी बोलायला नाही आली आहे मी. हे भैरवी बाहेर गेली गार्डन मध्ये असेल बघा. देवांश, ते एक मिनिट इथे राहा ना, त्यांना देऊ ना, भाजी जळेल. प्लीज 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 त्यांना देऊ नये. नाही प्लीज. कॉफी. देवांश, हा. काही काम करतोयस का? फार काय नाही, रेग्युलर मेल्स पाठवत होतो, काही चेक करत होतो. दॅट्स इट. थोड्या वेळ बाजूला बसशील? देवांश, बाकी जगात कोणीही माझ्याशी कसंही वागलं ना तरी मला फरक पडत नाही. माझ्या लेखी कोणी इतकं महत्वाचंच नाहीये. पण तू माझ्याशी जे वागलास त्यामुळे खूप हर्ट झाले मी. अख्खं जग जरी माझ्या विरोधात गेलं ना तरी मला काही वाटणार नाही. पण तू मला दूर केलास याचं खूप दुःख आहे मला. आई, भैरवी मॅडम ना गार्डन मध्ये गेल्यात. मग कॉफी दिलीस ना ताईंना? मी नाही दिली. मी देवांशना पाठवलं कॉफी द्यायला. देवाला पाठवलंस? बरं झालं बाई, त्या निमित्ताने दोघांचं बोलणं तरी होईल. कुठल्याही नात्यातला गैरसमज लवकरात लवकर दूर व्हायला हवा, नाहीतर मग नात्यात कायमचा दुरावा येऊ शकतो. आई, नाही, असं काही होणार नाहीये. आपण त्यासाठीच प्रयत्न करतोय ना. आत्ताच ठरलं होतं ना आपलं त्या दोघांना एकत्र आणायचंय म्हणून. तुम्ही काळजी नका करू, सगळं काही व्यवस्थित होईल. बरे, तू म्हणतेस तसंच होऊ दे. देवी आई, तुझ्या कृपेने सगळं लवकरात लवकर नीट कर. माझ्या घरात परत एकदा आनंद नांदू दे. हे रोप नवीन आहे का? याआधी बागेत हे रोप कधी लावलेलं पाहिलं नाही. सैननी लावलंय. सैनना फार आवडतात ना प्लांट्स. रिअली? त्यांना ऍक्च्युली ऑल ओव्हर गार्डनिंग करायलाच खूप आवडतं. त्यांनी आता एक नवीन गोष्ट सुरू केली आहे. आपल्या किचन मधला जो वेस्ट आहे ना ते इथे बाय कंपोस्ट करतात. त्या कमाल आयडिया आहे ना. खूपच अमेझिंग. आणखी पण काही चेंजेस करायचे आहेत त्यांना. हो करते. काय करून ठेवलंय या सईने माझ्या मुलाचं? ज्याच्या तोंडी बिझनेस, नवीन डील्स, व्हेंचर हे असे शब्द असायचे, ज्याच्या डोक्यात कामाशिवाय दुसरा विषय नसायचा, त्याला गार्डनिंगचं कौतुक वाटतंय. ओ कम ऑन. त्या मिडल क्लास मुलीच्या नादाला लागल्यामुळे देवांशमध्ये हा असा बदल झालाय. नाही, हे सगळं वेळीच कंट्रोल करायला हवं, नाहीतर पुढे देवांशमध्ये जे बदल होतील ते मला बघवणार नाही आणि सहन तर त्याहून होणार नाही. खरं तर मला बोलायचं आहे तुझ्याशी खूप. बोल ना. सी आपल्यात जे काही झालं, मी तुला जे काही बोललो सगळंच
त्या सगळ्याचं ना सगळ्याचं देवांश, मॅडम जेवण तयार आहे, जेवायला या. आलोच. देवांश, तू काही सांगत होतास. जेवण करून बोलूयात. ओके चल. आले. ही मुलगी नेहमी आमच्या मध्ये येते. क्या बात है. काय घमघमाट सुटलाय जेवणाच्या घरात. हो ना. अरे ताई इतक्या दिवसांनी आल्यात घरी म्हणून सगळं अगदी सागर संगीत केलं. नाईस नाईस नाईस. अरे हा तू बस. नाही दादा तू बस, मी बसेन इथे. नक्की. हो. ओके. आणि काय उमी कुठे आहे? तो नाही येते का जेवायला? अरे दादा बघ ना, हल्ली ना खूप वियर्ड वागायला लागलाय ओमी. मला म्हणाला की माझा मूड नाहीये. आता मूड कोणाचा नसतो जेवायचा. अगं असू दे, येईल तो थोड्या वेळाने. तुम्ही जेवा बरं, चला. पण हे सगळं ना खूप कलरफुल आणि मस्त दिसतंय. काय हो, हे सगळं बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. रिया, तुझ्या आवडीची खीर पण केली आहे. क्या बात है. नाईस. रिअली? वाव वहिनी, थँक्यू थँक्यू थँक्यू. आणि हो, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू सो मच. दादा चालेल ना तुला मी वहिनीला आय लव्ह यू म्हटलेलं? नाही तर तुझे डायलॉग चोरले म्हणून ओरडशील. नाही नाही चढणार. अरे पुरे करा आता, जेवा चला. ताई तुम्ही खूप दिवसांनी आलात ना, म्हणून आज सगळं पारंपरिक केलंय. चव घेऊन बघा ना, आवडते का जेवण? हो. पण वहिनी, इट्स नाईस. तू खूप छान स्वयंपाक केला असेल, पण एवढं हेवी खायची सवय नाहीये मला. हलकं फुलकं काही असेल तर मी, सॅलेड असेल तरी चालेल, मी ते खाईन. नाही ताई, अजिबात नाही. इतकं प्रेमाने केलंय तुमच्यासाठी, तुम्ही थोडस तरी खाऊन बघा ना. काही हरकत. तुला माहितीये का, फिनिश नाही केलं ना तर मम्मा पनिशमेंट देते. आई काय रिया, कमी करते मी थोडं. देवांश, ते जर्मनीच्या डीलचं काम कधी सुरू करायचंय? ऍक्च्युली एक मिनिट हा दादा. जेवताना नो वर्क रिलेटेड टॉक्स. हा वहिनी, हे दोघं बघ ना, तुझा रूल मोडतायत. रूल? व्हॉट रूल? अगं ते काही नाही करत. सईने नियम घालून दिलेला आहे की जेवताना आणि ब्रेकफास्ट करताना बिझनेस ह्या विषयी बोलायचं नाही. नाही. ओ, नियमाचा नियम नाही. जेवताना आपण सगळे एकत्रच असतो ना, तोच तर खरा फॅमिली टाइम असतो.
आणि कामाचं काय, काम तर नेहमीच होत राहतं. पण तुम्ही एवढ्या दिवसांनी आलात म्हटल्यावर कामाबद्दल तुम्ही बोलू शकता. नाही काही हरकत नाही. कामाचं काय, आम्ही बोलतच राहू ना. जेवण आधी व्हायला हवं. आपण जेवूया आधी. भैरवी, तू सईच्या हातचा हा जो काही मसाले भात आहे ना, तो एकदा तू खाऊनच बघ. हो ऍक्च्युली आणि तुला माहिती आहे का, तो भात खायची ना एक स्पेशल पद्धत आहे. तो भात असा आपला मस्तपैकी ताटात घ्यायचा, त्याला मस्त असं कालवायचं आणि असा खायचा. तुला सिरियसली सांगतोय, स्वर्ग सुख आहे, स्वर्ग सुख त्यात. आत्या, तुला माहितीये का, दादाला ना वहिनीने पूर्ण चेंज केलंय. हल्ली तो हाताने जेवतो आणि काय म्हणतो माहितीये, हाताने कालवून खाल्ल्याशिवाय जेवणाची खरी चव जिभेवर उतरत नाही. कॅरेक्टरच आहे ते. भैरवी, आता तू देखील प्रयत्न कर हाताने जेवण्याचा. जेवण बघ. आई बरं तो भात पास करणं. हा, थँक्यू आई. येईल का येऊ मी? नाही आई. आणि सई, आई तुम्ही का बसत नाही जेवायला? तुम्ही पण बसा ना आमच्या बरोबर. चला आई, प्लीज बैस ना, प्लीज प्लीज प्लीज. बस बस बस, आज एकत्र बसूयात ना, प्लीज ना. हो. सई, हे भैरवी, अगं तू तर काही जेवलीच नाहीयेस. बस ना, जेव बरं. दादा, खरं तर मला ना भूक नाही. ताई, तुम्हाला हे सगळं आवडलं नसेल ना, तर मी पटकन ओट्स करते ना. हा. 5 मिनिटात. आज इतक्या दिवसांनी घरी आले ना, तुम्हा सगळ्यांना छान हसताना बघून, तुमच्याशी गप्पा मारूनच माझं पोट भरलंय. खरं तर मला खरंच भूक नाहीये. म्हणजे आता तरी मला काहीच नको. बरं, माझी रूम तीच आहे ना? काही रूम चेंज नाही झाली ना माझी? नाही मॅडम, तुमची रूम कशी काय चेंज होईल? अगदी आहे तशीच आहे आणि व्यवस्थित आहे. तुम्हाला जर काही हवं असेल तर मी आवाज देईन. आत्ता कोणी माझ्या बरोबर यायची गरज नाही. I'll manage.